राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे, त्याचं थेट प्रक्षेपण बघत होतो. आता पुढच्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळतोय. शरद पवारांच्या पक्षातले अनेक नेते संपर्कात आहेत, खासदार आणि आमदार येण्यास इच्छुक आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलेला आहे. जयंत पाटील अलियास बालमित्र मंडळ राहील असंही त्यांनी म्हटलंय. अमोल मिटकरींनी शरद पवार गटाला हा टोला हाणलेला आहे. अमोल मिटकरी आज बोलताना असं म्हणाले की शरद पवार गटातले आमदार खासदार आमच्या संपर्कात आहेत. पराभूत उमेदवार आणि त्यात निवडून आलेले काही आमदार ज्यांना मतदारसंघात आता विकास कामं 5 वर्ष महायुतीच्या सत्तेसोबत करायची आहे, अशा सगळ्यांना आपलं भविष्य जर कायम ठेवायचं असेल तर त्यांना अजितदादांशिवाय पर्याय नाही हे दिसतंय. त्यामुळं जर जयंत पाटील साहेबांसारखा मोठा नेता पक्षात येत असेल तर मला नाही वाटत तिकडे काही शिल्लक राहील. तिकडे केवळ बालमित्र मंडळ शिल्लक राहील आणि 5 वर्ष ते बालमित्र मंडळ त्या पद्धतीनं काम करेल. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जायला राज्यातील नेत्यांना कर्नाटक सरकारनं बंदी घातली. कोल्हापुरातील उबाठा गटाचे शिवसैनिक कोणगुळी टोलनाक्यावर दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये बंदी घालण्यात आली, तर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापुरातील शिवसैनिकांना सीमा भागातच पोलिसांनी अडवलं. कर्नाटकात काँग्रेसची हिटलरशाही सुरू असून महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेणारच असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. पूर्वीपासून देखील त्यांचा पुढाकार होता, परंतु त्यांच्या एखाद्या संमेलनाला महाराष्ट्रातनं कुणीच जायचं नाही ही हिटलरशाही आणि ती काँग्रेस पक्षाची कायमस्वरूपी आजही चालू आहे. काल परवाच आमचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही मंडळींशी चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मी स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. तशा पद्धतीच्या सूचना देखील आम्हाला आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत.